सध्या राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर करण्यात येत असलेल्या अघोरी साधनेच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर बगलामुखी देवी आणि तिच्या तांत्रिक पूजेची चर्चा पुन्हा रंगली आहे। मुघल सेनापती मिर्झा राजे जयसिंग यानं शिवरायांच्या दारुण पराभवासाठी केलेल्या अघोरी साधनेची गोष्ट आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। बगलामुखी देवी ही दशमहाविद्यांपैकी एक शक्ती मानली जाते, जी शत्रूंचा नाश, विरोधकांचं सामर्थ्य नष्ट करणं, दावे जिंकणं यांसाठी पूजली जाते। मात्र तिची साधना अत्यंत कठीण आणि चुकीच्या हेतून केल्यास साधकावर उलटू शकते असा समज आहे। या पार्श्वभूमीवर इतिहासातली एक विस्मरणात गेलेली पण महत्वाची घटना पुन्हा डोळ्यासमोर उभी राहते। मुघल सेनापती मिर्झा राजे जयसिंग यानं शिवरायांच्या दारुण पराभवासाठी केलेल्या अघोरी साधनेची। या घटनेचा उल्लेख महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक आणि इतिहासकार विश्वास पाटील यांनी आपल्या लेखनात केलाय। झाडाझडती, पानिपत, संघर्ष, रणांगण यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचे हे लेखक असून ऐतिहासिक घटना संशोधनासकट तपशीलवारपणे ते मांडत असतात। विश्वास पाटील लिहितात की शिवरायांना जिवंत पकडण्याचं वचन औरंगजेबाला देऊन मिर्झा राजा जयसिंग हा राजपूत राजा दक्षिणेकडे निघाला। स्वतःला उठसूट श्री प्रभू रामचंद्रांचा वंशज समजणारा मिर्झा राजा औरंगजेबाला मात्र परमेश्वराची छाया असं दिवसातून 10दा म्हणायचा। मनानं धार्मिक व श्रद्धाळू असणाऱ्या मिर्झा राजाला दिल्लीतून बाहेर पडताना एक महत्वाची गोष्ट कोणीतरी सांगितली की दक्षिणेत तुळजापुरात भवानी माता नावाची जागृत देवी शिवरायांच्या पाठीशी असते, म्हणूनच शिवाजी राजांचा पराभव कोणीही करू शकलेलं नाही। अफजल खानासह अनेकांनी तो अनुभव घेतलाच आहे। मग काय, आपल्या मोहिमेत यश मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांचा नाश व्हावा या अघोरी इच्छेनं मिर्झा राजा पेटून उठला। त्यानं दशमहाविद्यांपैकी एक असलेल्या पराशक्ती बगलामुखी देवीची कृपा संपादन करण्यासाठी कामनार्थ बगलामुखी यज्ञ करायचं ठरवलं। या महायज्ञासाठी किमान 3.5 महिने लागणार होते, म्हणून यमुना काठ सोडण्याआधीच त्यांना आपला पटशिष्य असलेल्या उदयराज मुंशी याच्याकडे लाखो रुपये देऊन त्याला बुरानपूरला पूजेची तयारी करण्यासाठी पाठवलं। तिथे तापी नदीच्या काठी 700 ब्राह्मणांना बसवून 3.5 महिने हा महायज्ञ सुरू झाला। मात्र अडचण एक होती, बगलामुखी यज्ञ यशस्वी होण्यासाठी ज्याच्यावर यज्ञ करायचा आहे त्याची अचूक जन्मतारीख आणि जन्मवेळ हवी असते। त्या काळी हे ठाऊक ठेवणं धोक्याचं मानलं जायचं, म्हणूनच शहाजी राजे आणि जिजाऊ आईसाहेबांनी शिवरायांची जन्मवेळ कधीच उघड केली नव्हती। त्यामुळे हे यज्ञ निष्फळ ठरू शकतात, उलट साधकावरच उलटू शकतात असा इशारा अनेक तज्ञांनी मिर्झा राजाला दिला होता। पण अफजल खान, शाहिस्ता खान, कर्तबल खान अशा पराभूत मुघल सेनानायकांच्या अपयशामुळे चिडून आणि हट्टानं मिर्झा राजानं इशारा धुडकावला। मिर्झा राजा 28 जानेवारी 1665 बुरहानपूरला पोहोचला आणि तापी नदीच्या काठी 700 ब्राह्मण अघोरी साधू संतांच्या मदतीनं 3.5 महिने बगलामुखी महायज्ञ केला। थंडीत पहाटे उघड्या अंगानं ही साधना चालू होती। इथेही त्याला सल्ला मिळाला होता, असा यज्ञ अपवित्र हेतून केला तर त्याचे परिणाम भीषण असतात। बगलामुखी देवी आधी साधकाला यश देते पण शेवटी त्याचा विनाश करते। पण मिर्झा राजाच्या मनात वेगळाच संकल्प होता, शिवरायांना गोड बोलून आग्र्याला नेऊन तिथं ठार मारण्याचा किंवा जन्मभर बंदिवासात ठेवण्याचा। शिवरायांना यज्ञाच्या अघोरी मार्गाने संपवण्याचा या राजाचा उद्देश अपवित्र होता आणि त्यामुळेच कदाचित शिवरायांनी मुघलांच्या लाखो सैनिकांना, रखवालदारांना चुकवून आग्र्यातून थेट सुटका करून घेतली। इकडे विजापूरच्या मोहिमेत मिर्झा राजेला दारुण पराभव पत्करावा लागला आणि सर्वात धक्कादायक गोष्ट, ज्या तापी नदीच्या काठी त्यानं हा अघोरी यज्ञ केला तिथूनच तो आजारी अवस्थेत परतत असताना 28 ऑगस्ट 1667 रोजी त्याचा दुर्दैवी अंत झाला। विश्वास पाटील यांच्या मते त्याचाच पटशिष्य असलेल्या उदयराज मुंशीनं विष प्रयोग करून त्याला संपवलं आणि स्वतः वाचण्यासाठी तो इस्लामी सुभेदाराच्या वाड्यात जाऊन त्यानं इस्लाम धर्म स्वीकारला। लाखो रुपयांचा खर्च, 700 ब्राह्मणांचं अनुष्ठान, अघोरी तांत्रिक मार्ग हे सगळं निष्फळ ठरलं। उलट भवानी मातेच्या कृपेनं शिवराय वाचले, महाराष्ट्र धर्म वाचला। औरंगजेबाचे अनेक कट फसले। जसजसा वेळ पुढे जाईल, इतिहास समोर येत जाईल, तसतसं शिवरायांचं भव्यत्व अधिक स्पष्ट होत जाईल। ही कहाणी होती विश्वास पाटील यांच्या संशोधन आणि लेखनावर आधारित, ज्यामुळे इतिहासातील या दुर्लक्षित घटनेला आज पुन्हा उजाळा मिळालाय। अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या लेट्स अप चॅनलला फॉलो करायला विसरू नका। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी।
नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.